महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला पालघर जिल्हा, जिथे वारली, कातकरी, कोंकणा आणि मल्हार कोळी या आदिवासी समुदायाचे वास्तव्य आहे. हा भाग नेहमीच कुपोषण, रक्तक्षय, माता व बाल मृत्यू तसेच सर्पदंशाच्या समस्यांशी सामना करत आला आहे. ह्या समस्यांवर मात करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाने 2014 मध्ये डहाणू येथे मॉडेल रूरल हेल्थ रिसर्च युनिट MRHRU स्थापन केले. हे युनिट ICMR, राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई, महाराष्ट्र आरोग्य सेवा संचालनालय आणि ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व JJ रुग्णालय, मुंबई यांच्या सहकार्याने सुरू केले गेले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील एका लहान जागेत सुरू झालेले MRHRU डहाणू 2015 मध्ये कार्यान्वित झाले. 2020 मध्ये MRHRU चे स्थानानंतर मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीच्या प्रयोगशाळांनी सुसज्ज अशा नवीन इमारतीत झाले. ही जागा समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी खास तयार केली गेली आहे. इथल्या संशोधन कार्यक्रमात स्थानिक आरोग्य समस्या समाविष्ट आहेत, जसे डहाणू मॉडेलद्वारे सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करणे, सिकल सेल आजाराने बाधित असलेल्या मुलांचे नियमित परीक्षण व उपचार करणे, पोषणाच्या सवयी सुधारणे आणि आरोग्य सेवा घेण्याची प्रवृत्ती वाढवणे, सामान्य कर्करोगांची तपासणी करणे, संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे आणि लोह-अभावी रक्तक्षयाच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनांची खर्च प्रभाविता अभ्यासणे. या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष आणि समुदाय आधारित दृष्टिकोन ह्यांमुळे गेल्या 10 वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आरोग्य विषयक धोरणे आणि कार्यक्रम राबवण्यास दिशादर्शक ठरले आहेत. कोविड-19 महामारी दरम्यान MRHRU डहाणू हे पहिले आणि एकमेव MRHRU होते ज्यांनी BSL-2 स्तराची प्रयोगशाळा स्थापन केली आणि पालघर जिल्ह्यात RT-PCR चाचण्या करणारी एकमेव सरकारी सुविधा बनली. MRHRU डहाणूने आरोग्य सेवा प्रदात्यांना प्रशिक्षण दिले आणि बालमृत्यू, सर्पदंश, पोषण, सिकल सेल आजार, डेंग्यू, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि PCOS यासारख्या विषयांवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. स्थानिक आरोग्य समस्या ओळखण्यासाठी समुदायावर आधारित आरोग्य सर्वेक्षण केले आहे. तसेच विविध संशोधन विषयांवर माहिती व जनजागृतीसाठी उपयोगी अशा नवीन शिक्षण साधनांची निर्मितीही केली आहे. नमस्कार, माझं नाव अश्विनी लक्ष्मण मोरे. मी अंगणवाडी सेविका आहे. MRHRUच्या ह्याच्यामुळे कामामुळे खूप फायदा झाला की मुलं आवडीने तो आहार खायला लागली आणि माता पण त्यांना बनवून देत होत्या. काही आहार आम्ही बनवून दाखवत होतो, देत होतो आणि त्यांना तिथे म्हणजे खाण्यासाठी बोलवत होतो. एकामागे की बाबा अंगणवाडीत काय चाललंय, कशासाठी बाई बोलवते, आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या माता पण येऊ लागल्या आणि त्यांना पण उत्सुकता वाढली. MRHRU डहाणूचा समावेश इंटेंट नेटवर्क म्हणजेच भारतीय क्लिनिकल ट्रायल नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे. या संस्थेने 30 पेक्षा अधिक प्रकाशने आणि धोरण संक्षेप तयार केले असून राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली. ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील नवीन उपक्रमांसाठी हे संशोधन केंद्र एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय परिणामांपर्यंत MRHRU डहाणूने दाखवून दिले आहे की समुदायावर आधारित संशोधन देशाच्या आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकते. 10 वर्षांचा संशोधन प्रवास, 10 वर्षांचा शाश्वत प्रभाव.